Hello, dear student. Welcome you all. As I said earlier, last आपण प्रिस्क्रिप्शन चॅप्टरमध्ये एरर्स इन सोर्सेस ऑफ प्रिस्क्रिप्शन पाहिलं होतं आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्रगचा डोस जर चुकला तर प्रिस्क्रिप्शनमध्ये एरर येऊ शकते आणि त्यावेळेस आपण एक टर्म डिस्कस केली होती पोसॉलॉजी. तर तोच चॅप्टर आपण आता घेतोय जो तुमच्या सिलॅबस कॉपीमध्ये थर्ड चॅप्टर आहे. तर यामधले जे पॉईंट्स आहेत डोस अँड डोसेज ऑफ ड्रग्स, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग डोस, कॅल्क्युलेशन ऑफ डोस ऑन द बेसिस ऑफ एज, सेक्स अँड सरफेस एरिया अँड व्हेटरनरी डोसेस. तर यामध्ये दोन पार्टमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करू शकतो. एक आहे पोसॉलॉजी, त्याची डेफिनेशन आणि द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द डोस. तर यामध्ये जे फॅक्टर आहेत त्यामध्ये काही टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. सेपरेट एका एका फॅक्टरवर सुद्धा कधी कधी नोट विचारली जाऊ शकते. तसंच काही गव्हर्मेंट एक्झाम्स किंवा फार्मसीच्या ज्या एक्झाम्स असतात जिथे MCQ टाईप क्वेश्चन्स विचारले जातात किंवा इव्हन इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा तुम्हाला हे टर्म्स विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला याचा मीनिंग कळणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा जो पार्ट आहे हा एक्झामच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट असा आहे. एक ज्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन आणि फॅक्टर्स जे अफेक्ट करतात डोसवर ते एक्सप्लेन करायला सांगू शकतात किंवा इंडिव्हिज्युअल फॅक्टरवर नोट लिहा किंवा त्याचे फक्त डेफिनेशन्स विचारले जाऊ शकतात. आणि सेकंड पार्ट जो आहे तो आहे कॅल्क्युलेशन्स ऑफ डोसेज इन द बेसिस ऑफ एज, सेक्स अँड सरफेस एरिया. तर यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6 फॉर्म्युले दिलेले आहेत. अत्यंत इझी आहेत ते फॉर्म्युले. ते तुम्हाला जस्ट पाठ करायचे आहेत आणि त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. हा ॲक्च्युली तुम्हाला मार्क म्हणजे स्कोर करण्यासारखा क्वेश्चन आहे, कारण का एकदा जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल आणि कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचा हे जर एक्झॅक्ट माहीत असेल तर तुम्हाला हे लगेच म्हणजे स्कोर मिळवून देऊ शकतं. म्हणजे एखाद्या राईट शॉर्ट नोट वगैरे असा क्वेश्चन अटेम्प्ट करण्यापेक्षा जर तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट केलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पण मिळतात, प्लस तुमचा टाईम सेव्ह होतो रिटन एक्झाममध्ये. तर हा चॅप्टर सुरू करण्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. ती म्हणजे बऱ्याच जणांचा असा गैरसमज होत होता की मॅम आम्ही जे PPT मधले नोट्स आहेत तेच लिहू देत का आणि जे PDF मधले आहेत ते नको. तर हे जे PPT मी बनवलेले आहेत हे फक्त रेफरन्ससाठी आणि तुम्हाला एक क्विक रिव्हिजन मिळावी, तुम्हाला ते बेसिक कळावं यासाठी बनवलेले आहेत. ऑनलाईन टीचिंगमध्ये प्रॉब्लेम हा येतो की सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात पण सगळ्या तुम्ही PPTमध्ये नाही बसवू शकत. आणि दुसरी गोष्ट अशी की सुटिक्स इतका वास्ट सब्जेक्ट आहे की जर मी प्रत्येक कंटेंट PPTमध्ये देत गेले तर तुम्हाला म्हणजे तुम्ही बोर होऊन जाल की अरे किती हे लिहायचं आहे म्हणून. त्यामुळे मी ह्या PPT ह्या शॉर्ट बनवलेल्या आहेत. जरी तुम्हाला एक्झामच्या आधी पूर्ण बुक वाचायला वेळ नाही मिळाला किंवा तुम्हाला जस्ट एका व्ह्यूमध्ये काय म्हणतात त्याला ॲट अ ग्लान्स तुम्हाला एखादा चॅप्टर बघायचा असेल तर PPT तुम्ही यूज करू शकता. पण जे तुमचे युनिव्हर्सिटीचे थेरी एक्झाम असतात किंवा इवन कॉलेजच्या ऑफलाईन एक्झाम्स त्यासाठी तुम्हाला थेरी यायलाच पाहिजे. आणि MCQ जे तुम्ही म्हणजे मला मागच्या मीटिंगमध्ये बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की मॅडम तुम्ही MCQ प्रोव्हाइड करा. तर कसं आहे तुम्हाला जर थेरी पार्ट येत असेल, तुमचं बेसिक क्लिअर असेल तर तुम्हाला कुठलाही MCQ विचारला तरी येतो. MCQ म्हणजे काय तुम्हाला कोणी गाळलेल्या जागा भरासारखं देणार नाही आहे किंवा त्यामुळे तुम्हाला असं नाही आहे की हे हे MCQ केले तर एवढेच येतील म्हणून. सो बेटर तुम्ही थेरी आणि कन्सेप्टवर लक्ष द्या. MCQ आपोआप येतात आणि MCQमध्ये असतंच काय असं खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्हाला जस्ट लिहायचं असतं म्हणजे पाठही करायची गरज नाही आहे तुम्हाला की आन्सर काय तिथं असतंच दिलेलं, फक्त तुम्हाला ते शोधायचं आहे की 4 पैकी कुठलं आहे ते. तर ठीक आहे. तर हे जे PPT आहेत हे रेफरन्ससाठी दिलेले आहेत. याच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ग्रुपवर प्रोव्हाइड केल्या जातील. तर स्टार्ट करूया चॅप्टर थर्ड पोसॉलॉजी. तर जसं मी आधी म्हणाले इट इज अ ब्रांच ऑफ
medical science which deals with the dose or the quantity of drugs which can be administered to the patient to get the desired pharmacological action. अत्यंत सोपी डेफिनेशन आहे. पोसॉलॉजी या वर्डचा अर्थ असा आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की बरेच टर्म हे लॅटिन टर्म्स आहेत फार्मसीमध्ये, कारण का ते जे फार्मसीचं सायन्स आहे ते तिकडे जास्त डेव्हलप झाल्यामुळे कदाचित ते आपल्याकडे अजून पण लॅटिन टर्म्स वापरतात. तर हा शब्द जर आपण फोडला तर याचा अर्थ असा होतो की पोसॉस मीन्स हाऊ मच अँड लोगॉस मीन्स सायन्स. म्हणजे इट इज अ सायन्स विच टेल्स अस दॅट हाऊ मच ड्रग शुड वी टेक. तर डेफिनेशन अत्यंत सोपी आहे. इट इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द डोस ऑर क्वांटिटी ऑफ ड्रग्स विच कॅन बी ॲडमिनिस्टर्ड टू द पेशंट टू गेट अ डिझायर फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन. तर एखाद्या ड्रगचा डोस कॅल्क्युलेट करणं ज्यामुळे त्या ड्रगची आपल्याला पाहिजे असलेली फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन मिळेल. कधी कधी काय होतं, असं बऱ्याच वेळा म्हणतात की हा ड्रग पोटंट आहे किंवा हा ड्रग पोटेंट म्हणजे काय म्हणतात त्याला, कमी पोटंट आहे. तर हे कशावरून ठरतं, तर हे त्याच्या डोसवरून ठरत नसतं. म्हणजे एखादा ड्रग पोटंट असेल तर त्याचा डोस कमी असेल तर तेवढ्या डोसमध्ये सुद्धा आपल्याला ती ॲक्शन मिळू शकते. पण असं नसतं की डोस वरून आपण ठरवू शकतो की हा ड्रग पोटंट आहे का नाही आहे. ते काही काही वेळेस असं असतं की रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे त्याच्यावरून पण ड्रगची पोटेन्सी कळू शकते. जसं आपण बघितलं तर डोळ्यासाठी जर आपल्याला एखादं औषध द्यायचं असेल तर डोळ्याची जी कॅपॅसिटी आहे तीच मुळात कमी आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला कमीच ड्रग ॲडमिनिस्टर करावा लागेल. याचा प्रत्येक वेळेस अर्थ असाच नाही होत की तो ड्रग इतका पोटेंट आहे की तेवढ्या क्वांटिटीमध्ये पण सफिशियंट होतो. तर त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत जे पोसॉलॉजी म्हणजे या अंडर आपल्याला स्टडी करता येतील. म्हणजेच असे फॅक्टर्स की जे डोस ऑफ ड्रगवर अफेक्ट करतात. या चॅप्टरमध्ये अजून एक पार्ट आहे ज्यामध्ये तुम्ही जर आर एम मेहता रेफर करत असाल किंवा दुसरं कुठलंही बुक रेफर करत असाल तर यामध्ये ड्रग्सचे नाव आणि मॅक्झिमम डोस किती असू शकतो त्या ड्रगचा हे दिलेलं आहे. तर हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. ती लिस्ट मी इथे दिलेली नाही आहे, बट तुम्ही ते बुकमधनं नक्की रेफर करा, कारण का ते MCQला कधी कधी क्वेश्चन्स येतात. जसं पॅरासिटमॉल बघितलं तर पॅरासिटमॉलचा मॅक्झिमम डोस हा 1 ग्रॅम आहे. म्हणजे एका दिवसात तुम्ही मॅक्झिमम 1 ग्रॅम पॅरासिटमॉल खाऊ शकता. याचा अर्थ कधी कधी असं होतं की 500 mgच्या 2 टॅबलेट्स दिलेल्या असतात, किंवा इवन काही केसमध्ये जेव्हा खरंच गरज असेल तर 650 mgच्या सुद्धा टॅबलेट दिले जातात, जे की डोस एक्सीड होतो. पण इट डिपेंड्स की कंडिशन काय आहे पेशंटची, तर त्यावरनं या गोष्टी चेंज होतात. तर पोसॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द क्वांटिटी or dose of drugs which can be administered to the patient to get a desired pharmacological action. The dose of drug cannot be fixed rigidly because various factors are responsible. मी जसं आधी म्हणाले की बरेच असे फॅक्टर्स आहेत जे डोस ऑफ ड्रगला चेंज करू शकतात. ते काय आहेत ते आपण 1 by 1 बघूच यात. The official doses in pharmacopoeia represent the average range of quantity suitable for adults which is administered orally within 24 hours. मी जसं म्हणाले की ते एक लिस्ट येते ज्यामध्ये जे ड्रग्ज आहेत ते ड्रगचे नावं आणि त्यांची मॅक्झिमम डोस काय आहे हे दिलेलं असतं. बऱ्याच जे IP असतात फार्माकोपिया त्याच्यामध्ये सुद्धा हे दिलेलं असतं. पण तुमच्या म्हणजे डिप्लोमाच्या दृष्टीने जेवढे ड्रग इम्पॉर्टंट आहेत त्याची लिस्ट मला वाटतं आर एम मेहतामध्ये असेल. नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. तर आता आपण यातला एक एक फॅक्टर बघूयात काय आहेत ते. याच्यामध्ये 16 फॅक्टर्स आहेत, पण हे फॅक्टर्समध्ये नंबर 9 पासून 16 पर्यंत जे आहेत या टर्म्स तुमच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून मी या 4 PPT मध्ये हे डिवाइड केलेलं आहे. म्हणजे पहिले 4 फॅक्टर एका PPT मध्ये, दुसरे पुढचे 4 एका PPT मध्ये, अशा प्रकारे हे डिवाइड केले. तर आपण पहिल्या PPT मध्ये फर्स्ट 4 पॉईंट्स फॅक्टर्स बघतोय आणि त्यानंतर मी पुढचे PPT तुम्हाला सेंड करत जाईल. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनही नाही होणार आणि एक एक टर्म व्यवस्थित आपल्याला डिस्कस करता येईल. पण टोटल फॅक्टर्स हे 16 आहेत. या PPT मध्ये 4 डिस्कस केले असले तरी टोटल फॅक्टर्स हे 16 आहेत.
तर फर्स्ट फॅक्टर आहे एज. द फार्मॅकोकायनेटिक ऑफ मेनी ड्रग्स चेंजेस विथ एज. फार्मॅकोकायनेटिक ही टर्म मला वाटतं तुम्हाला झाली असेल. याचा अर्थ होतो की ड्रगचं मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन आणि एक्सक्रिशन कसं आहे. तर एजनुसार हा डोस चेंज होतो. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले की जे अडल्ट आहे, सॉरी, जे ओल्डर जनरेशनचे लोक आहेत किंवा ओल्ड एज पीपल आहेत किंवा इवन न्यूबॉर्न बेबी आहेत. तर न्यूबॉर्न बेबीमध्ये असं होतं की जे सिस्टीम्स आहेत, एक्स्क्रिटरी सिस्टीम असेल किंवा इवन डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, हे व्यवस्थित डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्यांना ते ड्रग प्रॉपरली डायजेस्ट करता येत नाही किंवा एक्सक्रीट करता येत नाही. त्यामुळे इन्फंट्समध्ये किंवा लहान मुलांमध्ये, जसं 12 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये डोस हा कमी असतो अडल्टपेक्षा. तेच जर आपण जेरियाट्रिक पेशंट्स बघितले, म्हणजे ओल्ड एज पीपल बघितले, तर त्यांच्यामध्ये बरेच रिझन्स असतात. एक तर त्यांची सिस्टीम एक्झॉस्ट झालेली असते, म्हणजे त्यांना कधी कधी रिनल प्रॉब्लेम्स असू शकतात, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असू शकतात, किंवा त्यांना बरेच अदर डिसीज पण असतात. त्यामुळे मल्टिपल ड्रग थेरपी चालू असते. त्यामुळे त्यांचे डोस जे आहेत ते चेंज होतात नॉर्मल ह्युमन अडल्टपेक्षा. जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की जे ओल्ड एज पीपल आहेत किंवा न्यूबॉर्न बेबी आहेत, तर ते ड्रग डिटॉक्सिफाय करायला किंवा एलिमिनेट करायला त्यांना जमत नाही किंवा त्यांची सिस्टीम कमी पडते. त्यामुळे तो ड्रग बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होऊ शकतो आणि त्याचे हार्म्स किंवा त्याचे साईड इफेक्ट्स जाणू शकतात. त्यामुळे जो डोस अडल्टला यूज केला जातो तोच डोस आपण इन्फंट्स किंवा ओल्ड एज पीपलला नाही यूज करू शकत. सेकंड आहे बॉडी वेट. तसं बघायला गेलं तर एजपेक्षा बॉडी वेट कन्सिडर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण का मी तुम्हाला जसं आधी म्हणाले की समज एखादा 10 वर्षाचा मुलगा आहे, पण त्यात तो हेवी आहे बऱ्यापैकी किंवा बऱ्यापैकी वेट त्याचं जास्त आहे, तर अशा वेळी त्याला डोस जास्त लागू शकतो. किंवा एखादा माणूस आहे, तो ॲव्हरेज म्हणजे अडल्ट आहे, बट त्याचं वेट कमी आहे, तर अशा वेळी त्याला कमी डोसमध्ये पण इफेक्ट होऊ शकतो. पण जनरली डोस हे एजनुसार कॅल्क्युलेट केले जातात. कारण का बॉडी वेट हे खूप व्हेरिएबल असू शकतं. तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सनलाइज मेडिसिन नाही देऊ शकत. म्हणजे जसं आपण कपडे फिटिंग करतो, की जसं आपलं काय म्हणतात फिटिंग आहे तसे आपण आपल्या मापाचे ड्रेस शिवू शकतो, तसं मेडिसिनमध्ये अजून तरी नाही आहे. एक ब्रांच आहे मेडिसिनची, ज्याला पर्सनलाइज मेडिसिन किंवा कस्टमाइज मेडिसिन म्हणतात. ती ब्रांच आता डेव्हलप होतीये, पण ती अशा साध्या साध्या डिसीजसाठी नाही आहे. एकदम रेअर डिसीज असतील किंवा कॅन्सर ट्रीटमेंट असेल, जिथे त्या पर्सनच्या जीन्सनुसार किंवा जेनेटिक नुसार ते ड्रग डेव्हलप केलं जातं किंवा ते फॉर्म्युलेशन डेव्हलप केलं जातं. एवढं फार्मसी फील्ड काय म्हणतात त्याला डेव्हलप अजून तरी नाही आहे की एखाद्या पर्सनसाठी कस्टमाइज मेडिसिन आपण देऊ शकू, ते पण इफेक्टिव्ह कॉस्टमध्ये. तर हे इन जनरल याच्यावर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून डोस कॅल्क्युलेट केले जातात. पर्सन टू पर्सन किंवा डिसीज कंडिशननुसार व्हॅरी होऊ शकतात. द ॲव्हरेज डोस इज मेन्शन आयदर इन टर्म्स ऑफ mg/kg बॉडी वेट. काही काही डोसेस असे दिलेले असतात की mg/kg, म्हणजे एखादा इन्फंट असेल ते साधारण 3 kgचं असेल किंवा 5 kgचं असेल, तर त्याच्यावरनं डोस ठरवला जाऊ शकतो. पण जनरली हा आपण एजनुसार ठरतो. Another technique is used as a total single for an adult weighing between 150 to 100 kg. However, the dose expressed in the fashion may not apply in a case of obese patients, children and malnutrition patient. It should be calculated according to body weight. मी जसं आधी म्हणाले की एज हा फॅक्टर आपण इतका नाही कन्सिडर करू शकत. का? कारण का एज काही काही वेळा असं असतं की एज कमी आहे पण माणूस जाड आहे. काही वेळेस असं होतं की एज बरोबर आहे म्हणजे अडल्टचा आहे, पण माणूस जो पेशंट आहे तो माल न्यूट्रिश्ड आहे. त्यामुळे हे फॅक्टर व्हेरी होऊ शकतात. अशा वेळी ते फिजिशियन किंवा जे फार्मासिस्ट आहेत त्यांची जबाबदारी बनते की त्यांनी त्या पेशंटला सूट होईल असा डोस कॅल्क्युलेट करून दिला पाहिजे. याचे नंतरचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.